तर दोन सलामीवीर फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र हळूहळू दिवस मावळतीकडे जात असताना आता मात्र शेवटचे अंतिम दोन सामने, हा सामना आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील अंतिम सामना. दोन पंच सकाळपासून, अगदी सकाळच्या सत्रापासून आपण या दोन पंचांना सातत्यानं मैदानावरती पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत जर पाहिलं तर सामना सर 4 षटकांचा असेल. यस, अजिम शेखर आणि त्याचबरोबर आमचे माधव ठाकरे सर, हे दोन पंच या ठिकाणी. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. जाऊयात मैदानाच्या दिशेला. आजच्या दिवसातील हे दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू वेगानं निघतोय. फलंदाजाकडे केवळ प्रत्युत्तर देण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय ते मात्र नाहीये. सुरक्षात्मक पद्धतीतून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेग इतका भन्नाट आहे की चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. या गोलंदाजाची ही खासियत आहे, तुफान वेगानं गोलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उजव्या स्टिप बाहेर, स्लॉट मध्ये गोलंदाजी. कोणत्याही प्रकारे फलंदाजाला बाद करण्याचा मानस नाहीये, केवळ चेंडू निर्धाव कशा पद्धतीने फेकले जातील याकडे कल मात्र या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. P1चं हे षटक आहे, पॉवर प्लेचं षटक. 4 षटकांचा सामना आणि इथे मात्र कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा मानस असेल. यावेळेस धीम्या गतीनं चेंडू फेकलाय, ट्रॅप रचला गेला होता, जाळं भिंडलं गेलं होतं. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप, 4थ्या आणि 5व्या स्टंपवरती गोलंदाजी केली जात होती. आणि त्यानंतर मात्र अचानक मिडल एंड लेग स्टिकवरती चेंडू फेकला गेला, जिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलमध्ये पाहायला मिळालं. परंतु झेल मात्र सुटतोय. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये महाग पडतील. तिसऱ्या चेंडूवरती सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश मात्र केला जातोय. सिंगल मात्र या ठिकाणी आले आणि पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीची दिशा जर आपण पाहिली, यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट, शरीराच्या दिशेला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर मात्र शफल अक्रॉस द लाईन. ज्या वेळेला तुम्ही शफल व्हाल त्या वेळेला मात्र थोडंसं मी म्हणेन की तुमच्या विरोधामध्ये निर्णय जाताना नक्कीच पाहायला मिळेल, कारण अगदी डाव्या एसटीच्या वरून जाणारा चेंडू होता. सलगचा हा 4था चेंडू आपण पाहिला, वेगवान आणि तेज तर्रात गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पडतो इथे मात्र थोडासा दिशा भरकटला जातोय. गोलंदाज डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू पंचांच्या दिशेला वळतायत. अवंतर चेंडूचा होतो इशारा आणि अवंतर धावेनं संघाची एकूण धावसंख्या बिनबाद 2 धावा धावफलकावरती. निखिल आणि कृष्णा ही 2 सलामीवीर फलंदाजांची जोडी. परंतु गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर आकाशच्या माध्यमातून मात्र तेच तर्रात गोलंदाजी. इथे लीडिंग एज चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली. क्षेत्ररक्षक तैनात आहे 38 सर्कल मध्ये. हा झेल पूर्ण केला जातोय. पहिला आदरा मिळतोय तो उमरे संघाला. या ठिकाणी पहिला फलंदाज गमावला गेलाय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये नक्कीच पाहायला मिळाला फलंदाज. सलग 2 चेंडू निर्धाव झाल्यानंतर मानसिक दडपण हे नक्कीच पाहायला मिळालं फलंदाजावरती आणि त्या दडपणाला बळी पडला. आणि चेंडूची उंची तो सांगतोय की छातीच्या उंचीला हा चेंडू आला होता आणि त्यामुळे मला तो चेंडू जज करता आला नाहीये. बॅटीचा लीडिंग एज घेतला आणि फलंदाज मात्र गमावला गेला. पहिलं यश मिळतंय गोलंदाज आकाशला. सलग 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल, पुन्हा 1 चेंडू निर्धाव आणि फलंदाज मात्र बाद. गोलंदाज आकाश, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र वेग भरण्याचा प्रयत्न, अतिरिक्त खांद्यांचा वापर. इथे मात्र दिशा भरकटली जाते. वेगानं गोलंदाजी करणे तितकं महत्वाचं नाहीये जितकं अचूकतेने गोलंदाजी करणं. वेग तुम्हाला फक्त येऊन चेंडू रिलीज करायचा आहे, परंतु अचूकता तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. जर वेगाबरोबर अचूकता असेल तर तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती दबाव हा नक्कीच निर्माण करू शकता. यावेळेस मात्र पॅड लाईनला चेंडू, लाऊड अपील जरूर होता, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. पंचांनी चेंडूची लाईन पाहिली, दिशा पाहिली आणि त्यानंतर मात्र फलंदाज सुरक्षित आहे, ऑफ द बॅट आहे. येस, या ठिकाणी बॅटीची कड घेणारा चेंडू होता आणि त्यामुळेच की काय पंचांनी मात्र हे अपील फेटाळलं. अंतिम चेंडू फेकला जातोय निर्धाव. षटक समाप्त होतंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्या किरदाव फलकावरती. 1 गडी बाद, 3 धावा, 3 रन्स ऑन द बोर्ड. फक्त 3 धावा धावफलकावरती आहेत. पहा जो दबाव, कारण नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी P1च्या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं एकमात्र षटक. 4 षटकांच्या लढती आपण या ठिकाणी पाहतोय.
आज जर पाहिलं तर देवनावे परिसरातील ताकदवर संघ एकमेकांसमोर आपल्याला कडवी झुंज कडवी आव्हान देताना पाहायला मिळतात. तब्बल 8 संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले, ज्यापैकी जवळपास 5 संघांना या स्पर्धेला निरोप द्यावा लागलाय आणि तब्बल 3 अव्वल दर्जाचे संघ यावेळेस मात्र आपण इथे पाहतोय. वरच्या हाफ मधून जर पाहिलं तर सांगडे संघानं सलग 2 सामने जिंकत असताना आजच्या दिवसामध्ये एक चमकदार कामगिरी केली. इथे मात्र धीम्या गतीने चेंडू फेकला जातोय. पा काय व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. पहिला गोलंदाज या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वात वेगवान आणि तेज तर्रास गोलंदाज, आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र थोड्याशा धीम्या गतीनं बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला संभ्रमात पाडलं. अक्षरशः फलंदाजानं गेस केला नसेल की चेंडू इतक्या धीम्या गतीने येईल. यावेळेस पावलांचा वापर केलाय, उंची देण्याचा प्रयत्न, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू थांबणार नाहीये, लॉंग ऑफ सीमा रेखा पार, चौकार. आणि इथे मात्र चौकार आलाय. चौकाराची गरज होती नितांत, कारण जो दबाव आला होता पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या होत्या आणि तिथून मात्र जो दबाव निर्माण झाला होता त्या दबावामधून स्वतःला सावरणं, कारण क्षमता आहे. उमरे संघाचा जर आपण विचार केला तर या अगोदरच्या सामन्यामध्ये खूप चांगली चमकदार कामगिरी केली आहे. या संघातील सर्वच खेळाडूंनी सर्वच डिपार्टमेंटमध्ये अंतिम षटक वगळता खूप चांगली कामगिरी राहिली संपूर्णपणे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पावलांचा वापर, डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण गोलंदाज सातत्यानं चेंडूला उंची देतोय, फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करतोय आणि त्याला पॉपिंग क्रीज मधून मजबूर करतोय बाहेर येऊन हा चेंडू खेळण्यासाठी. कारण अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही जागेवरून खेळाल तर चेंडू आणि बॅटचा संपर्क गोलंदाज होऊ देणार नाही. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला एकतर बॅटवरती फुलटॉस घ्यावे लागतील किंवा तुम्हाला चेंडूच्या लाईनमध्ये येऊन बॅटच्या अगदी मधोमध घेऊन त्यावरती प्रहार करावा लागेल. पहा धीम्या गतीनं तुम्ही जर वाट पाहिली तर चेंडूला इथे तुम्हाला टाइम करता येणार नाही. यावेळेस मात्र डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू ठाकरे सर आमच्या दिशेनं वळतायत. अवंतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवंतर धावेच्या मदतीनं कवीना. संघाची धावसंख्या मात्र 1 न बदलते. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. अजूनही एकेरी अंकामध्ये धावफलकावर धावा आल्यात. इथून मात्र पुन्हा एकदा धीम्या गतीनं पावलांचा वापर नाही तर फलंदाजाला मात्र थोडीशी अडचण नक्कीच निर्माण होईल. फुटवर्क क्रिकेटमध्ये तुमचं फुटवर्क असणं खूप महत्वाचं आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू असा होऊन गेला ज्यानं आपल्या पदार्पणामध्ये सेंचुरी लगावली, परंतु तो खेळाडू त्यानंतर भारतीय संघामध्ये पुन्हा पाहायला मिळाला नाही आणि तो खेळाडू होता एस रमेश. कारण एकच होतं की त्या खेळाडूकडे त्याच्या भात्यामध्ये सगळे फटके होते, फक्त कमतरता होती ती फुटवर्कची आणि त्याचं करिअर जे आहे ते खूप छोटंसं करिअर राहिलं. परंतु एक अतिशय प्रतिभावान खेळाडू फुटवर्क नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्या खेळाडूंना फारसं मी म्हणेन की आपला दबदबा निर्माण करू शकला नाही. गुणवत्ता खूप होती. पहिल्याच पदार्पणामध्ये त्याने सेंचुरी देखील लगावली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेट टेस्ट कसोटीमध्ये. परंतु इथे पुन्हा एकदा षटक समाप्त होत आहे. दुसरं पूर्वार्ध खेळाचा सुरू आहे. एकूण 4 षटकांची ही लढत. पहिलं षटक हाताळलं गेलं गोलंदाज आकाशच्या माध्यमातून, त्यानंतर मात्र त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत असताना अशोकनं अप्रतिम गोलंदाजीचा मारा केला. षटक समाप्त झालं दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र 1 गडी बाद 9 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्या. प्रतिषटक 4.5 च्या सरासरीनं आतापर्यंत धावफलकावरती धावा उभारल्या गेल्यात. परंतु इथून मात्र एक्सलरेट करावा लागेल, गिअर बदलावा लागेल. इथे मी म्हणेन की थोडासा आक्रमक खेळ कोणत्या तरी एका फलंदाजाला इथे मात्र आपली आक्रमकता मैदानावर दाखवावी लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे क्रिकेटचं मी म्हणेन की मूलमंत्र आहे आणि या मंत्राचा वापर करत असताना एका बाजूने आक्रमण तर दुसऱ्या बाजूने संयमी खेळी जर मैदानावरती उमरे संघाने केली तर मात्र इथून देखील एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल ही मारली जाऊ शकते. एक षटक 15+ धावांचं जर या मैदानावरती आलं येणारं षटक तर मात्र एका चांगल्या धावसंख्येकडे नक्कीच वाटचाल पाहायला मिळू शकते. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, पण दबाव आहे येणाऱ्या गोलंदाजांवरती, कारण आघाडीच्या गोलंदाजानं खूप चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 6, पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या 9 धावा धावफलकावरती आल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये दबाव असणार आहे तो तिसऱ्या गोलंदाजावरती, कारण तिसरा गोलंदाज हा पहिल्या 2 गोलंदाजाच्या तुलनेमध्ये थोडासा कमकुवत असेल आणि ज्यावेळेला तुमच्या आघाडीचे गोलंदाज या प्रकारची कामगिरी करतात त्यावेळेला येणाऱ्या गोलंदाजावर
दबाव हा नक्कीच पाहायला मिळतो, परंतु इथे मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. यावेळी शरीराच्या दिशेनं टप्पा पडल्यानंतर थोडासा हरकत नक्कीच पाहायला मिळाली. चेंडूमध्ये उंची दिली गेली, खांद्यांचा वापर केला या गोलंदाजानं. एक युवा गोलंदाज या ठिकाणी मात्र गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू जरूर अवांतर होता, परंतु दुसरा चेंडू मात्र बँग ऑन टार्गेट आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाकडे प्रत्युत्तर नव्हतं, सिंगल मात्र धावफलकावरती जरूर अंकित केली गेली. या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या पोहोचली दुहेरी अंकामध्ये, अर्थातच धावफलकावरती एक गडी बाद 10 धावा. खेळाचा पूर्वार्ध 11 धावा, माफ करा. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये चेंडू वळवायचा होता, सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल होता, पण तो इथे मात्र नकार आला. एक चांगला निर्णय मात्र दोनही फलंदाजाच्या माध्यमातून, कारण या क्षणाला विकेट गमावणं म्हणजे तुमच्या संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं. सिंगलनं तुम्हाला धावफलकावरती धावा एकत्रित कराव्या लागतील आणि जिथं संधी मिळेल, कारण अंतिम षटकामध्ये देखील एक संधी तुमच्याकडे असेल. 15+ धावा जर धावफलकावरती कोणत्याही षटकामध्ये आल्या. यावेळेस पावलांचा वापर, एक्स्ट्रा कव्हरचा रिजन निवडला जात आहे. चेंडू वन बाउन्स सीमा रेषेलगत गायदर केला जातोय आणि जोपर्यंत चेंडूची होईल परतफेकी तोपर्यंत मात्र फलंदाजांना मिळते संधी. धावा एकवटल्या जातात याही चेंडूवर 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 14 धावा धावफलकावर. 14 रन्स ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकात पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा एकवटल्या गेल्या आहेत. आता मात्र पंचांकडे पाहिलं, पंचांनी मात्र दुजोरा दिला. दोन्ही हात जमिनी लगत समांतर करताना अवांतर चेंडूचा इशारा झाला. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू आपण नक्कीच पाहिला. दिशेपासून भरकटला जात आहे. ज्या वेळेला फलंदाज पाऊलांचा वापर करतोय त्या वेळेला मात्र गोलंदाजाचा जो मानसिकता आहे त्या मानसिकतेबरोबर खेळण्याचा प्रयत्न या दोनही फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतो. यावेळेस मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलाय. चेंडू थांबणार नाही का, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि झेल मात्र पूर्ण केला जातो. पण कॉन्फिडन्स होता या क्षेत्ररक्षकाला की मी सुरक्षित आहे, सीमारेषेच्या आतमध्ये. त्यानं झेल घेतला आणि त्याच पोझिशन मध्ये उभा राहिला. झेल पूर्ण केला जातोय. फलंदाज गमावलाय दुसरा. 2 गडी बाद. धावफलकावरती मात्र धावा येत आहे. थोडासा अडचणीमध्ये उमरे संघ नक्कीच पाहायला मिळतोय, पण दुसरा फलंदाज गमावलाय. रोहित बाद झालेत आणि त्यानंतर मात्र नौका फलंदाज आदित्य एरोणकर. यावेळेस मात्र लॉंगॉन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येणार. चेंडूची उचल होईल, संधी निर्माण झाली आहे. इथे मात्र बेल्स डिसलॉच नक्कीच केल्या नाही आहेत. ओळखलं होतं फलंदाज सुरक्षित आहे. त्यानंतर मात्र 2 धावा धावफलकावर अंकित केल्या गेल्या. 2 गडी बाद. धावसंख्या 17 धावा. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न उमरे संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच केला जातो. यावेळेस गोलंदाजच्या डोक्यावरून, ज्याला सर्वात सेफेस्ट झोन मानला जातो, चेंडू वन बाउन्स सीमारेखा पार चौकार. थँक्यू साई बीट्स म्युझिकल ग्रुप यांच्या माध्यमातून मात्र सुंदर वाद्यन या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. सर्व कलाकारांचं पण खऱ्या अर्थानं कौतुक करायला पाहिजे, कारण ही कला आहे आणि या कलेला मात्र वाव दिला गेलाय. या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक वेगळी संकल्पना या स्पर्धेचे आयोजक अर्थातच सन्माननीय सुजितदादा देशमुख साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी. एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आणि त्याचबरोबर आज मात्र देवनावे या विभागातील तब्बल 8 संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून संधी दिली जाते. 5 चौकाराची गरज होती नितांत आणि तो चौकार मात्र आलाय. षटक समाप्त झालाय. तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्त्या. धावफलकावरती मात्र 21 धावा. प्रति षटक 7च्या सरासरीनं 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात, परंतु इथून मात्र तुम्हाला थोडंसं एक्सलरेट करावं लागेल. अंतिम षटकामध्ये गोलंदाज पहिला चेंडू. इथे मात्र आक्रमण केलं जात आहे. स्लॉट मध्ये चेंडू. स्टँडर्ड डिलिव्हर्ड. षटकार.
थँक्यू. तर या ठिकाणी मात्र पहा गरज होती आणि पहिल्या चेंडूवरती मात्र ती गरज या ठिकाणी नक्कीच पूर्ण केली आहे. आल्या आल्या एक मोठा फटका पाहायला मिळाला. फलंदाज आदित्य पण ताकदवान फलंदाज आहे. शरीरयष्टी जर आपण पाहिली या फलंदाजाची तर या प्रकारचे फटका मारण्यासाठी माहीर हा फलंदाज. आणि काय कमालीचा सुरुवात केली आहे षटकाला. यावेळेस मात्र जमिनी लगतचा फटका कार्पेटच्या साहाय्याने चेंडू तटावला गेलाय. लॉंग ऑन रिझन वरून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येत आहेत आणि ज्या ऍक्शन मध्ये हा गोलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावत आला त्याच सिंगल ऍक्शन मध्ये त्याने चेंडू पिक केला आणि त्यानंतर मात्र थेट फेकी केली ती स्ट्रायकिंग एंडला. त्याने ओळखलं होतं की कदाचित आदित्य पुन्हा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे त्यानं डेंजर एंड जो आदित्यसाठी होता त्या एंडला मात्र थ्रो केला. हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स आहेत ते नेहमी सातत्यानं खेळाडूंच्या मनामध्ये सुरू असतात. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु मी म्हणेन दैव बलवत्तर ठरतंय ते गोलंदाजाचं. कारण असं वाटलं एक वेळेला की हा चेंडू आणि इथे मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. फलंदाज गमावला जातोय उमरे संघाचा. थँक्यू डी. अप्रतिम अप्रतिम संगीत मात्र आपण एक समालोचन करण्याच्या जी सवय आहे. थँक्यू डीजे म्हणण्याची परंतु आज इथे डीजे नाही आहे तर थँक्यू साई बीट्स म्युझिकल ग्रुप आणि सर्व कलाकार. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. मी म्हणेन गोलंदाजाचं दैव बलवत्तर ठरला कारण ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता यावेळेस पुन्हा एकदा आदित्य पावलांचा वापर करतोय. फुलर लेनचा चेंडू होता इथे मात्र मिसफिल्ड. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय काव कॉर्नर रिझन मधून सीमारेखा पार. पंचांचा इशारा चौकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आणखीन एक चौकार आलाय. या धावा खूप महत्वपूर्ण असणार आहेत कारण जो दबाव निर्माण केला होता आणि तुषार सर पुन्हा एकदा आमच्या समोर जोडले गेले तर वेलकम सर. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आला दबाव निर्माण केला गोलंदाजावरती. त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहिलं दैव बलवत्तर ठरला गोलंदाजाचा कारण एक मोठा फटका एक्झिक्यूट केला गेला होता. इथे मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. यष्टी रक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. चेंडूची फेकी होते नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. अंतिम चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. षटक समाप्त होत आहे. पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ होतोय समाप्त. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य मंच ज्यावरती मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते. त्याचबरोबर आपलं समालोचन कक्ष देखील आहे अतिशय सुंदर. आणि त्याचबरोबर या स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांना दिल्या जाणाऱ्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहे म्हणजे ही जी संपूर्ण सजावट आपण पाहतोय मुख्य मंच आणि त्याचबरोबर खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेले 2 खेळाडू कक्ष पॅव्हेलियन आणि त्याचबरोबर आपला आवाज हा क्रीडा रसिकांपर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोहोचला जातोय. अर्थातच समृद्धी मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड अँड इव्हेंट्स यांच्या माध्यमातून मात्र ही सेवा या ठिकाणी देण्यात येते. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर फॉर्च्यून इव्हेंट्स यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं. एकूण धावा झाल्या धाव फलकावरती 33 आणि 34 इज द टार्गेट. 34 धावांचं लक्ष तुम्हाला आहे. पण उमरे संघाचा जर आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त धावा आल्या होत्या 9 धावा आणि त्यानंतर मात्र जो आक्रमण केला गेला
तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये तिथून मात्र एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर मजल मारली गेली. खरं पाहता या मैदानाची भौगोलिक जर आपण परिस्थिती पाहिली तर फलंदाजांना उपयुक्त अशी ही विकेट म्हणजे ज्याला बॅटिंग पॅराडाईज विकेट म्हटलं जाईल अशा प्रकारची ही विकेट आहे. खास करून डावखोरे हाताचे फलंदाज ज्यावेळेला फलंदाजीसाठी येतात कारण दोन्ही एंडचा वापर केला जातो त्यामुळे डावखोरे आणि उजव्या दोन्ही हाताच्या फलंदाजांसाठी ही उपयुक्त अशी खेळपट्टी मानली जाते. या दरम्यान एक जरूर निवेदन असेल सांगडा संघाचे संघनायक ज्यानं 2 सामने जिंकलेत या स्पर्धेमधलं आपलं आव्हान अजूनही कायम ठेवलंय त्या संघनायकाला विनंती आहे की आपण आता समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे कारण या सामन्यातील विजेता संघ हा आपल्या समवेत आजच्या दिवसातील अंतिम लढत खेळणार आहे आणि त्यातून एक संघ आपल्याला असा मिळेल की जो दाखल होईल या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये. तर बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ दाखल होणार आहे. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर 2 सामने जिंकत असताना सांगडे संघानं मात्र खूप चांगली कौतुकास्पद कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. परंतु ही कामगिरी ब्रेक मिळाल्यानंतर त्यांच्या खेळाडूच्या माध्यमातून केली जाईल का कारण पहा ॲडव्हान्टेज नेहमी अशा संघाला असतो की जो सलग सामने खेळत येतो कारण ती ऊर्जा ती मी म्हणेन की मानसिकता तुमच्यामध्ये कायम असते. ज्यावेळेला तुम्हाला ब्रेक मिळतो संधी मिळते पहा तुम्ही 10वीला असताना अगोदरचे जर आपण विषय पाहिले तर सलग आपले पेपर्स असतात परंतु 10वी किंवा 12वीला ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेला 2 किंवा 3 दिवसांचा गॅप असतो. आपल्याला वाटतं की 2 ते 3 दिवस आपल्याला अभ्यास करण्यासाठी मिळतील परंतु ते 2-3 दिवस कसे निघून जातात समजत नाही आणि त्यानंतर मात्र मग आपला अभ्यास जो आहे तो अपूर्ण राहतो. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर गोलंदाजाचं स्वागत केलं जातं. चेंडू फाईन लेग सीमारेखा पार षटकार. हॅलो थँक्यू. तर इथे मात्र षटकारानं स्वागत केलं जात आहे. ज्या धावा आहेत त्या धावा अचीव करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला. यावेळेस कव्हरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतात. क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय आणि फलंदाज मात्र बाद. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. तुझ्यात सर आवश्यकता नव्हती चेंडू हवेमध्ये खेळण्याची कारण ज्या वेळेला चेंडू तुम्ही हवेमध्ये खेळाल त्या वेळेला मात्र प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही संधी निर्माण कराल तुम्हाला बाद करण्याची आणि ही संधी मात्र या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन की हेरली आहे कारण ट्रॅप रचला गेला होता जाळं बिंडला गेला होता. केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर राहण्याची मुभा आणि त्यात एक असा क्षेत्ररक्षक आपण पाहिला की जो वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये आहे म्हणजे एक अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. याचा अर्थ या फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन काय आहे हे ओळखलं होतं गोलंदाजाने आणि तिथे मात्र जो ट्रॅप रचला जे जाळं बिंडलं गेलं त्या जाळ्यामध्ये मात्र हा फलंदाज अलगत अडकला. ज्या फलंदाजानं सुरुवात मिळवून दिली षटकारानं आपल्या संघाला परंतु इथे मात्र खराब लाईन या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करता येणार नाही. 2 क्षेत्ररक्षक ज्या वेळेला तुम्ही लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ओपन करता त्यावेळेला तुम्हाला मिडल अँड लेग स्टिक वरती गोलंदाजी करता येणार नाही. त्यावेळेला तुम्हाला सातत्यानं उजव्या एष्टी बाहेरच मारा करावा लागेल. गोलंदाजाकडून होते चूक 2 चुकीचे चेंडू. इथे मात्र संधी निर्माण झाली आहे आणि इथे चूक होणार नाही. क्षेत्ररक्षक झेल पूर्ण करतोय आणि दुसरा आदरा मिळतोय तो उंबरे संघाला. पहिला फलंदाज बाद झाला ज्यानं षटकार लगावला त्याच्या पुढच्या चेंडूवर गोलंदाजानं प्रत्युत्तर दिलं. दुसरा फलंदाज बाद झाला ज्यानं चौकार लगावला गोलंदाजानं दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलं. हे 2 फलंदाज गमावले गेलेत आणि धावफलकावरती धावा मात्र आल्यात त्या 10 धावा. विजयासाठी लक्ष गाठायचंय. 33 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्यात. 34 धावांचं लक्ष तुमच्या समोर आहे. 10 धावा जरूर धावफलकावर आल्यात परंतु आघाडीचे 2 फलंदाज
इथे मात्र गमावले गेलेत. यावेळेस चांगले चेंडू, चांगली लाईन, चांगली लेंथ, पग ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्ही रचलं गेलंय, P1चं हे षटक आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला मैदानावरती करावी लागेल. जर तुम्ही दिशा भरकटलात तर फलंदाजामध्ये क्षमता आहे जास्तीत जास्त धावा उभारण्याची. इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक होते परंतु नुकसान कोणत्याही प्रकारचं नाहीये. सलग 2 चेंडू, अंतिम 2 चेंडू इथे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून फेकले जात आहेत. निर्धाव षटक समाप्त होते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेर धाव फलकावरती धावा येतात. 2 गडी बाद 10 धावा. तुलना करायची झाली तर उमरेज संघानं ज्यावेळेला प्रथम फलंदाजी करत होते 2 षटकांमध्ये अवघ्या 9 धावा उभारल्या होत्या. कुठेतरी दबकत सुरुवात केली होती परंतु अंतिम 2 षटकांचा जर आपण विचार केला तर तब्बल 24 धावा अंतिम 2 षटकामध्ये या संघानं धावफलकावरती उभारल्या. तिसऱ्या षटकामध्ये 12 आणि चौथ्या षटकामध्ये देखील 12 धावा उभारल्या गेल्या आणि या दमखम किंवा या फलंदाजीच्या जोरावरती त्यानं 33 धावापर्यंतची मजल मात्र नक्कीच या ठिकाणी मारली. चला, सांगडे संघाच्या संघनायकाला पुन्हा एकदा सूचित करण्यात येते की आपण समालोचन कक्षेत संपर्क साधायचा आहे. सांगडे संघाचा संघनायक विनंती असेल की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर 10 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. क्रिकेटसाठी अतिशय पोषक असं वातावरण या ठिकाणी निर्मिती निसर्गाने देखील करायला सुरुवात केली. आता सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं खूप चांगलं वातावरण पाहायला मिळालं. इथे मात्र खराब लाईन आहे. थोडंसं मी म्हणेन की ऍडजस्टमेंट केली आणि स्लॉट मध्ये जसा चेंडू मिळाला डावकुरे हाताच्या फलंदाजाने मात्र अक्षरशः या चेंडूला फेकून दिला. फाईन लेगच्या डोक्यावरून षटकार. 6 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. इथे मात्र वेगवान गोलंदाजी करून चालणार नाही तर तुम्हाला गोलंदाजीमध्ये अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर मारा देखील करावा लागेल. फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन मध्ये जर तुम्ही चेंडू कराल तर तिथे मात्र फलंदाज तुम्हाला नक्कीच कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवणार नाही आहेत. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजच्या दिशेनं चेंडू टोलवला गेला. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत मात्र फलंदाजानं या फलंदाजानं आपली कामगिरी केली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खेचलाय, दुसऱ्या चेंडूवरती सिंगलनं त्यानं स्ट्राईक रोटेट केली. आता मात्र हा फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. इथून पुढे 18 चेंडू 24चं इक्वेशन होतं. पहिल्या चेंडूवर षटकार आला, सामना बरोबरीत आणला आणि इथून मात्र तुम्हाला आता फक्त एकेरी दुहेरी धावेनं, कारण फार जास्त धोका न पत्करता देखील या सामन्यामध्ये तुम्ही विजयाच्या समीप पोहोचू शकता किंबहुना विजय संपादित करू शकता. त्यामुळे कोणत्याही प्रकारे वेगळं काही करण्याची गरज नाही हे मात्र दाखवून दिलं या फलंदाजाने. पुन्हा एकदा या प्रकारच्या फटक्याची गरज आहे का. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय, पंच बाहेर निघतायत आणि सरांचा इथे मात्र इशारा येतोय अवांतर धावेचा. अवांतर धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती आहेत. कानमंत्रणा विचार विनिमय इथे मात्र दोनही फलंदाजांमध्ये केला जातोय आणि हे होणं गरजेचं आहे. कम्युनिकेट करणं गरजेचं आहे, एकमेकांना सातत्यानं मी म्हणेन की सूचना देणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न, गरज नाही आहे. सिंगलनं देखील सामना आवाक्यामध्ये आणला जाऊ शकतो परंतु जो स्वाभाविक खेळ आहे या फलंदाजाचा आक्रमकता, ती आक्रमकता मात्र सातत्यानं मैदानावरती त्याच्या खेळीतून पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार आणि षटकार मिळणार नाही परंतु एकेरी दुहेरी धावेनं तुम्ही विजय सुनिश्चित करू शकता तुमच्या संघाचा. यावेळेचा चेंडू धीम्या गतीनं हलक्या हातानं चेंडूला मात्र पॉइंट गलीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. सर्व क्षेत्ररक्षक त्या विभागामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये आहेत आणि त्याचा फायदा म्हणजे गोलंदाजाच्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला पण तो प्रॉपर टायमिंगचा अभाव आणि त्याचबरोबर गोलंदाजानं केलेलं व्हेरिएशन म्हणजे धीम्या गतीनं केलेला चेंडू, यामुळे फक्त सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आली. एकूण धावा तर 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 20 धावा धावफलकावरती. म्हणजे ताकदीचा वापर न करता देखील तुम्ही धावफलकावरती धावा उभारू शकता हे मात्र या अगोदरच्या फटक्यानं दाखवून दिलं. 20 धावा आल्यात, विजयासाठी लक्ष गाठायचंय 34 धावांचं म्हणजे अजूनही 14 धावांची गरज. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू करण्याचा प्रयत्न पण तो वेग होता. पंचांकडे अचळभूत नजरेनं पाहिलं जरूर परंतु डाव्या एसटीच्या अगदी वरून जाणारा चेंडू आहे त्यामुळे पंचांचा कोणताही इशारा होत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता आणि निर्धाव चेंडूना सांघिक धावसंख्येमध्ये मात्र कोणताही बदल नाहीये. अजूनही 14 धावांची गरज आहे पण 14 धावा
तुम्ही डिफेंड करू शकता. या मैदानावर ते आतापर्यंत जितके सामने झाले त्यामध्ये आपण पाहिलं गोलंदाजानं चुका केल्यात. अन्यथा जर तुम्ही अचूक दिशा अचूक टप्प्यावर मारा केलात ना तर 12 चेंडूंमध्ये 14 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. हे आपण बऱ्याचशा सामन्यांमध्ये पाहिलेलं आहे. इथे मात्र सलग दुसरा निर्धाव चेंडू आहे आणि सलग 2 निर्धाव चेंडूंना संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती. षटक समाप्त होते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20 धावा धावफलकावरती. अजूनही येणारे 12 चेंडू 14 धावांची गरज. पाच सामना अटीतटीचा आहे यात तीळ मात्र शंका नाहीये. उमरे संघ या धावा डिफेंड करणार की मिरकुटवाडी या धावा चेस करत असताना या स्पर्धेच्या आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला सर तर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवणार. कारण त्यानंतर सेमीफायनलची लढत असेल आणि सेमीफायनलच्या लढतीनंतर तो संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये, अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये. म्हणजे अजूनही मी म्हणेन 2 स्टेप दूर आहे जे दोनही संघ. कारण सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 8 संघांनी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात सहभाग घेतला. 8 निमंत्रित संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आला, ज्यापैकी 5 संघांचं आव्हान जवळजवळ संपुष्टात आलंय. म्हणजेच त्या संघानं या स्पर्धेला निरोप दिलाय. परंतु 3 अव्वल दर्जाचे संघ अजूनही आपल्याला एकमेकांच्या समोर पाहायला मिळतात. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे आणि चेंडू सीमारेखा पार. षटकार. यावेळेस मात्र गोलंदाजांना थोडासा मी म्हणेन की संयम बाळगणं गरजेचं आहे. लो फुल टॉस चेंडू जर तुमच्या माध्यमातून केले जाणार आणि जर स्ट्रायकिंग एंडला डावकुरे हाताचा फलंदाज असेल तर वाऱ्याची दिशा सांगते की डावकुरे फलंदाज हे तुम्हाला आक्रमक फलंदाज या मैदानावर नक्कीच पाहायला मिळणार. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय अवांतर चेंडूचा. एक वेगळी अदा आहे, एक वेगळी स्टाईल आहे. हटके काहीतरी करण्याचा प्रयत्न ठाकरे सरांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. माधवजी ठाकरे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्याचबरोबर स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर शेख सर आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू अवांतर, त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. 14 धावांची गरज होती. एकूण धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजानं 8, म्हणजे अजूनही 6 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू आणि अवघ्या 6 धावांची गरज. चला सांगडे संघाचा संघनायक आपण लगेच संपर्क करायचा आहे. यानंतर आपला सामना खेळवला जाणार आहे जो आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल आणि त्यातील विजेता संघ हा थेट दाखल होईल या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ असे 4 क्रमांकाचे पारितोषिक आहेत. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू आहे, कन्वर्ट करता आला नाही आहे. चेंडू हवेमध्ये आणि सेफ लँडिंग ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. लोअर फुल टॉसचा चेंडू होता आणि पंचांच्या मनामध्ये थोडीशी शंका आहे की जर चेंडू डेप्थ होत असेल खाली तर मात्र हा नो दिला जाणार नाही, परंतु जर तो स्टमक हाईट अर्थातच वेस्ट हाईटच्या वर असेल तर मात्र हा चेंडू नो दिला जाईल. त्यात फलंदाजाची पोझिशन काय, फलंदाज पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे की पॉपिंग क्रीजच्या बाहेर आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. या ठिकाणी टेक्निकल साइट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फॉर्च्यून इव्हेंट्सचं हे वैशिष्ट्य राहिलंय. लाईव्ह कव्हरेज मध्ये अनेक चॅनल्स आपण पाहतो, परंतु फॉर्च्यून इव्हेंट्स एक असं चॅनल आहे की सर्वाधिक सबस्क्रायबर्स या चॅनलकडे आहेत आणि त्याचबरोबर यांचे जो दर्जा आहे मी म्हणेन की इथे मात्र टेक्निकल जी टीम आहे आमची संपूर्णपणे सर्व अँगल्स चेक केले जात आहेत. जे जे पॉसिबल अँगल्स आहेत ते चेक केले जात आहेत आणि इथून मात्र निर्णय येतोय इट्स अ नो बॉल. फ्री हिटचा चेंडू असणार आहे असं म्हटलं जाणार ना तुषार सर की अगोदरच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना. तर मात्र बेगेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू मिडल ऑफ द बॅट आणि इट्स अ 6. थँक्यू.
तर जाऊयात या सामन्यातील मॅन